हॅलो, गुड मॉर्निंग. आज होता सॅटर्डे आणि मी ठरवलं आजचा लाँग व्हिडिओमध्ये माझ्या दिवसभराचं रुटीन जेवढं जमेल तेवढं तुमच्याबरोबर शेअर करूया. माझी सकाळ चहाशिवाय अपूर्ण होते आणि आज अनुज सकाळी रनिंग करून आला होता, त्यामुळे तो म्हणाला माझ्यासाठी पण चहा कर. आणि ही रुमी काहीही घेऊन येऊन मला दाखवत असते. काहीही तिला रस्त्यात मिळालं घरात की आणून मला दाखवायचं आणि मग मी त्या साईडला उचलून ठेवून द्यायचं. आम्ही हेच काम करत असतो. आणि साखरेचा डबा उघडला की पहिले खाली येऊन थांबते की मला साखर दे, मग 2 दाणे तिला द्यायचे. मला चहा पण वेलदोड्याची पावडर आणि आलं असं दोन्ही लागतं. वेलदोड्याची पावडर ॲक्च्युली ऑप्शनल आहे, पण असली तर बेटर. माझा चहा ठेवला साईडला, रुमीचं पाणी उकळायला ठेवलं. हे बघा, ही टाईमपास करतीच आहे. मग मस्त आमच्या दोघांचा चहा आणि रुमीचा ब्रेकफास्ट असं रेडी केलं. अनुजनी हे रुमीसाठी खूप भारी बुक्स मागवलेत, म्हणजे ॲक्टिव्हिटी बुक्स कम स्टोरी बुक्स असं काहीसं ते अख्खं पॅक आहे. तर त्याच्यात हँड टू आय कोऑर्डिनेशन, वोकॅब्युलरी आणि कलर्स मॅचिंग अशा बऱ्याचशा बुक्स आहेत. रुमी टॉईजपेक्षा जास्त बुक्स तिला प्रेफर्ड आहेत, म्हणजे तिला बुक्स खूप आवडतात. म्हणून मग आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू बुक्सच करायचं ठरवतो आणि हे खरंच खूपच छान आहे. मी ह्याची लिंक जर जमली तर नक्की टाकीन, किंवा तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा लिंक म्हणून, मी तुम्हाला सांगते. आणि मग आमची अंघोळी वगैरे झाल्यावरती रुमी आणि मी सध्या बुक वाचतो. कुठलं तरी एक सेल्फ हेल्प बुक मी तिला वाचून दाखवते असं मी सध्या ठरवलेलं आहे. बघू कितपत ते शक्य होतं, पण सुरुवात तर केलेली आहे आम्ही. त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून बुक वाचलं, थोडंसं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केलं. जेवढं शक्य आहे तेवढं करतो आम्ही. काय अगदी रेग्युलरली नाही, पण करतो, बरेच वेळा करतो. आणि वी होप की आम्ही हे अजून पुढे कंटिन्यू करू शकू. मग तिला जेवण करून तिला झोपवलं आणि मग माझ्यासाठी पडली होती सगळे आवरावरी करायला, पण म्हटलं आधी जेवण करून घ्यावं. त्यामुळे आज मटन चॉप्स, मटन रस्सा आणि जिरा राईस एवढंच करायचं ठरवलं होतं. ते केलं आणि रुमी पण माझं जेवण झाल्यावर उठली. मग तिला दिल्या त्या साळीच्या लाया खायला, कारण काहीतरी तर टाईमपास तिला कंटिन्युअस लागतोच. मग ह्याच्यात ती खूप वेळ एंगेज राहते, एक लाई उचलून खाते आणि मला पण भरवते. ते कंपल्सरी आहे सध्या. ती काहीही खायला लागली की एक घास मला भरवायचा. मग असा तिचे जवळपास अर्धा पाऊण तास तिचा त्यातच जातो, त्या टाईमपास करण्यात. आणि तिलाही आवडतं आणि त्या हेल्दी पण आहेत, सो आय डोंट माइंड ॲक्च्युली गिविंग इट टू हर. सो आम्ही पण असाच टाईमपास दोघी करत बसतो, कारण अनुज तर कामाला गेला होता. म्हणून मग म्हटलं हिला एंटरटेनमेंट हिची कशी करायची, त्यामुळे दिस वॉज द बेस्ट वे. नंतर आमचा चिनू मामा घरी आला आणि दोघंही, म्हणजे रुमू आणि चिनू मामा, रुमूनी तर त्याला कामालाच लावलं. बरोबर अख्ख्या सोसायटीमध्ये राऊंड्स मारत होती आणि तो बिचारा तिच्या मागे मागे पळत होता. संध्याकाळी रूमला झोपवून, म्हणजे जेवण करून झोपवून आय वॉज लेफ्ट विथ द किचन. त्यामुळे हा सगळा मेस मला टॅकल करायचा होता आणि आज मी पिंपही धुणार होते. खरंच ते खूप अवघड गेलं, पण ते करणं मॅन्डेटरी, म्हणजे आठवड्यातनं 2दा तरी मी ते धुते. मस्त व्यवस्थित सगळं आवरलं, कारण आवरल्याशिवाय मला तर काही झोप येत नाही. आणि हे अरुणमधनं आम्ही आईस्क्रीम शेक्स मागवले होते. रुमूला झोपवून आम्ही दोघांनीही ते एन्जॉय केले. अनुजचं होतं चॉकलेट, अनुजला चॉकलेट फ्लेवर आवडला होता. मी पण चॉकलेट नंतर ट्राय करीन, कारण आम्ही बरेचसे व्हरायटी आणलेली आहे. स्ट्रॉबेरी वॉज ओके, गोड खूप होतं, त्यामुळे नॉट माय फेवरेट. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.